श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 17. श्री गणेशाय ओम नमो प्राणेश्वरा तोची योगेश्वरेश्वरा व्यापुनी अक्षराक्षरा पुरुषोत्तमा अद्वया धाक जयाचा चराचरी तो काळी माने करी सर्वदाचा करी महाकाला योगी राजा तोची प्रगट विशी चराचर तोच तू व्यंकटेश्वर अंती त्रिपुरांतकेश्वर श्रीपाद रूपे प्रगटसी श्रेष्ठी सुबया म्हणे अवधारी श्रीपाद शरण रिग निर्धारी जो अल्प संतुष्ट उपकारी स्मरण मात्रे संतोषे कृपा ईश्वराची खरी लाभे जे मानव शरीरी सुरा व्यवहारी जाना अति दुर्लभ सांप्रत निकट कलियुगात होईल कृत युगाची सुरुवात आधार या सांद्र सिंधू वेदात अथवा म्हणा अंतर्दशाही 120 वर्ष आयुष्यमान अथवा तितके सामान्य खास जाण मुक्तिप्राप्तीचा निर्धार पूर्ण संभव मानव देहीच म्हणून करवेना मोल श्वासाचे जे चंचल विकारी स्वभावाचे व्यर्थ दवडिती ते योगाचे कुंभके यथार्थ सत्कर्म आणि स्वकर्माचरण तेने घडे स्वधर्म पूर्ण साधत असे कल्याण संपूर्ण ईश्वरानुग्रहे मानव शरीर तो दुर्लभ कारण येत संभव मुक्ती लाभ श्रीपाद कृपेत तो सुलभ होतसे संत संगाने श्रीपाद साक्षात भगवंत जो नित्य यशवंत शरणागता दयावंत नुपेक्षी कदा जो ऐक बाल श्रीपाद लीला सरला त्या 4 वर्षाला मल्याळ देशीचा आला पिटिकापुरा माझी नाम त्या कुलशेखर आराध्य दयाचे श्री व्यंकटेश्वर कृपे तो बलाढ्य थोर जयपत्र देई देशोदेशीचे तेही अंकार थोरावला ललकारी तो पिटिकापुराला लढा अथवा द्याप जयपत्राला गडगडले मल्ल तेथीचे जानुनी महिमा श्रीपादांचा जाती शरण अनुग्रहाचा करा वर्षाव जेते संकटाचा होई निरासते करा दिले अभय श्रीपाद प्रभूंनी अशक्त अष्टवक्रा पाहुनी आज्ञापिती ते तया लागुनी उठल समय आला रे शरीर पिडे जो अति त्रस्त अशक्त अपंग परितो भक्त नित्य श्रीपाद प्रभूसी प्रार्थित भीम नाम तयाचे पिटिकापुरीच्या मल्लांना प्रभू म्हणती भीम आहे ना चिंता कशाला सर्वांना परमसुखता दाटली म्हणती मल्लाळी देशीचे काय ऐकता पोरांचे उतरती पिटिकापुरीचे सोडा वल्गना मानाहार दाटली गर्दी अनावर झाला जणू जनसागर अवलोकिना मल्लयुद्धाच्या थोर कल्प श्रीपाद लीला वंदुनी श्रीपाद चरण अष्टावक्र उत्तरे मैदाना घमेंड कुलशेखर मना शरीर बल सामर्थ्याची प्रत्येक स्पर्शावरी साचे बल जे कुलशेखराचे प्रवेश भीमा माझी तयाचे वाढे बळ प्रतिक्षण परिणहानम हाती भीमाने आघात कुलशेखर जाणे स्वशरीरा त्या स्थाने होई अंती निष्प्रभ उसळे तो जो त्वेषाने अनुभवे आघाताची स्वस्थाने गोंधळे अति आश्चर्याने निश्चिंत भीम अष्टावक्र पर्वतासम कुलक्षेत्र येता मनी आठवे तो श्रीपाद चरिता भाव श्रद्धेचा पारखिता करुणा घन श्रीपाद प्रभू वाढे बल तयांचे क्षणोक्षणी जो कुलशेखर स्पर्शे त्यातुनी अद्भुत श्रीपाद करणी परिमगहन योग जो थकला अंती कुलशेखर सरले अष्टावक्र पण खरोखर भीम भाग्य महाथोर जनसागर चमत्कारला जाणून अंतिम घंटिका अति अजी आठवी मनी सप्तगिरी बालाजी स्वये श्रीपाद व्यंकटेश्वर दोन्ही रूपी एकची पै जाणून तव रूप लहाने बोलिलो मी कटू वचने फुगलो अति अभिमाने परी शरण मी तव पायी न जाणून तव ब्रीद खास तव भक्तांवरी केले प्रहारास परी तेने मज त्रास होतसे अति दारुण वाटे सरले आयुष्य माझे जाहले मम तन मन ओझे निंदिले म्या भक्त तुझ पुढती म्या अपराधी जी देखिली ना ऐकिली अद्भुत करणी तव भले शरणागत वत्सल तू वनमाळी सांभाळी या भक्ता लागी साक्षात तू व्यंकटेश्वर लीला नटवर नागर
श्रीपाद रूपे करती विहार या पीठिकापुरा माझी. बाप भाग्य या जनांचे जेत परब्रह्म उघडे नाचे. सोहळे योग सुखाचे भक्त घडवी सहजची. ऐसे स्तविता कुलशेखराने पाहता ती ऐकिती जन आश्चर्याने. बोलले श्रीपाद प्रभू कृपेने तयासी ते दवा. शरीर बले जाहलासी जड अहंकारे करसी बडबड मग कारे ही तडफड बळ खरे कोणाचे. या शरीरा माझारी मर्मस्थाने कसे आठ खरी. जानसी तू परोपरी परीने नसी शक्तिमान. राहून या शरीरा भितरी वर्ततसे जो व्यवहारी. सोडीना अलिप्तपणा कुसरी तो व्यंकटेश्वर मी जान. भीम मम भक्त असे रक्षक तयाचा मी असे. तो दृढ याची विश्वासे लढत देई तुझसी. दुर्बलता भीमाची दिली तुझसी. भीमासी तव सफलता खासी. तुझ कमी अन्न वस्त्रांसी न पडेल मदनुग्रह. पिढी दुर्बलासी जे बळ ते भीमानी खाळ. अहंकार अनर्थ मूळ खंडण्यास्तव हा मदनुग्रह. वे म्हणजे कुबुद्धीसी कट म्हणजे खंडनासी. भजतोस व्यंकटेश्वरासी पुरवितो मी तव वासना. आता अहमपणा न सोशेल दुर्बलताशी होईल वरदान मत कृपे पावेल अन्न वस्त्र निवारा. पाहिलेस तुझ्या वेंकटे रूपा तो मी श्रीपाद असे सर्व रूपा. तरी तत्वता रूपा जान मी सर्वथा. जाणून मम विराट रूपासी न करावे द्वेष मत्सराशी. थारा न द्यावा अहंतेसी पूजा यथार्थ ही माझी. पाहून रूप व्यंकटेश्वरासे घेऊन दर्शन श्रीपादांचे. प्राशून वचन बोधामृताचे होई कृतार्थ कुलशेखर. महासंकल्प श्रीपाद प्रभूंचा आकट्य जो. महाकाल कालाचा रूपे असंख्य ब्रह्मांडाचा. दाता भरता संहर्ता तयाच्या केवळ संकल्पाने होती सकल शक्ती संक्रमणे. तेवी कुलशेखर प्रहाराने मिळे बळ भीमासी. भक्तवत्सल श्रीपादांनी रक्षिले भीमासी लीलेनी. गेले अष्टावक्र पण निगोनी कृपा विशेष तयांची ती. अन्यथा करणे सहजची खुनतीश्वराची. असंख्य उदाहरणे कृपेची जानसे कालबंध. अवतार जो अनुग्रहार्थ जेने साधतसे परमार्थ. भुक्ती मुक्ती सिद्धार्थ जान श्रीपाद कृपा. सणानिमित्त श्रेष्ठींनी आमंत्रित राहो दाम्पत्या लागून. श्रीपादास कडेवरी घेऊन येई माता सुमती. श्रेष्ठी वृद्ध असती परी दिसती आज गंभीर तरी. कारण पुसता ते अवसरी कळली मृत्यूची भविष्यवाणी. ज्योतिषी नामांकित पीठिकापुरीचा सांगे अचूक भविष्य साचा. ऐसा लौकिक तयाचा प्रतिज्ञा करून सांगे तो. जरी मिथ्या घडेल भविष्यवाणी काढा धिंड गाढवावरून. विद्रूप मुंडन करून पीठिकापुरातून. तेने गंभीर तेथ वातावरण कळ तीव्र वेदनेची हृदयातून. उठता श्रेष्ठी आई म्हणून तळमळती वेदनेने. टाळावया अपमृत्यूस अर्चिती कालाग्नी शमन दत्तास. इतरही अनेक उपायास करिता ती कुटुंबीय जन. श्रेष्ठी वर्मा स्नेही जन शर्मा कुटुंबियांचे जाण. दिसती सारे चिंतामग्न दारुण पीडा श्रेष्ठींसी. दिव्य मंगल त्या साध्वीने स्पर्शिले श्रेष्ठी हृदय स्वस्ताने. तेच क्षणी श्रीपाद जोराने जा ऐसे आज्ञापिती. होता वृषभ श्रेष्ठ घरी तडफडून सोडे तो प्राण परी. वाचले श्रेष्ठी ते अवसरी बातमी वाऱ्यापरी पसरे. धावत येई तो ज्योतिषी म्हणे श्रेष्ठी आयुष्याशी. वाढ कैची न कळे कैसी शास्त्र आज वाटे मिथ्या. तव श्रीपाद म्हणती ज्योतिषाला अभ्यास जरी तू खूप केला. का मृत्यू भय श्रेष्ठीला साक्षात मी ज्योतीची निज ज्योती. नको धिंडवान न करू खंत पुढे पश्चाताप अंतरात. तव पिता असता जिवंत वाहे खोटी शपथ तो. ऋण घेतले श्रेष्ठी करून त्यांनी न फेडिता न फेडले म्हणून. गायत्री शपथ घेतली त्यांनी तेने गुणे त्या बैल जन्म. बैल होऊन ऋण फेडण्यास दिले उत्तम गतीस. पळविले श्रेष्ठींच्या अपमृत्यूस करी दाह संस्कारांचा. अवश्य करी रे अन्नदान तेने तुटे कुकर्म फल जान. पावेल जो उत्तम गती आपण करी ज्योतिषी तदनुसार. अगाध ही श्रीपाद लीला रक्षिती आपल्या भक्ताला. साध्य न काही तयाला योग संपन्न करून अवतार जो.
प्राणगती विच्छेदाने होता चित्त निरोधाने, लाभे मुक्ती प्रयासाने शास्त्रविधी आचरता, परिणवल श्रीपाद कृपेचे अनुग्रह शक्तीने विकासाचे, परिणाम तीव्र गतीने त्याचे अंती कल्याण निश्चये, जीवनदायी शक्ती जीवात असे सुप्त अनंत, ती होऊन जागृत देई दान भोग मोक्षाचे, तेने क्षय प्रारब्धाचा समन्वय संपूर्ण जीवनाचा, श्री दत्त कृपा उपासनेचा विशेष हा न अन्यत्र, शरीर आरोग्य व्हावे जयास तयाने पाठावे अध्यायास, श्रीपाद कृपे तयास लाभे आरोग्य निश्चय, इति श्रीपादचरित्रामृते शंकर भट्ट समर्थ श्री स्वामी समर्थावताधारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. ओवी संख्या 76. अध्याय 17 संपूर्ण.